कुजलेल्या अवस्थेमध्ये महिलेची डेड बॉडी सापडली. तेव्हा तर हे दोन जे काही दाखल गुन्हे आहेत त्यांचं काही लिंक लागले नाही. 1 महिन्यानंतर पंढरपूर ग्रामीण PI यांना शहरामध्ये असलेल्या मिसिंग केसबद्दल माहिती मिळाली. त्याच्यानंतर ती जे काही मिसिंग व्यक्ती आहे तिचे जे काही मैत्रीण आहे आणि घरातले नातेवाईक आहेत त्यांच्याकडे चौकशी केली. त्या मैत्रिणीने त्या पीडित महिलेचे जे काही हातातले व पायातले व काळा धागा व इतर जे काही ज्वेलरी आहे त्याचे वर्णन सांगितले होते आणि त्याच्याच अनुषंगाने तिने जी डेड बॉडी ग्रामीण पोलीस स्टेशनला सापडली होती ती व्हेरीफाय झाली आणि ती जी काही अननोन डेड बॉडी आहे ती नोंद झाली. त्याच्यानंतर त्या ॲक्सिडेंटल डेथ म्हणजे EDच्या तपासामध्ये ह्या वेगवेगळ्या ज्या मिसिंग व्यक्तीचे फ्रेंड्स आहेत, कलिग्स आहेत, इतर नातेवाईक आहेत यांच्याकडे तपास सुरू झाला. अशी जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे पुरावे जसं की कॉल डेटा रेकॉर्ड्स आहेत आणि इतर टेक्निकल एव्हिडन्सेस आहेत, सोशल मीडियाचे मॉनिटरिंग आहे, व्हॉट्सॲप चॅट्स, इंस्टाग्राम चॅट्स ह्या सगळ्यांचा अभ्यास केला आणि जे काही ॲक्टिव्हिटी आहे त्याचा अभ्यास केल्यावरती पीडितचा मोबाईल जो आहे तो दुपारी इनॅक्टिव्ह झाल्याची माहिती चौकशीमध्ये निष्पन्न झाली. त्याच्यानंतर काही काळ तो इनॅक्टिव्ह झाल्यानंतर तो पुन्हा ॲक्टिव्ह झाला आणि एक वॉटर पार्कला चालले असं एक स्टेटस फ्लॅश झालं तिच्या तिच्या व्हॉट्सॲपच्या स्टेटसवरती आणि पुन्हा तो मोबाईल स्विच ऑफ झाला. आणि शेवटचं लोकेशन आणि इतर अजून जे काही वेगवेगळ्या व्यक्तींचे आणि टेक्निकल एव्हिडन्सेसच्या आधारे आम्ही आरोपीपर्यंत पोहोचलो. इंट्रोगेशनमध्ये त्यांनी ते केल्याचं कबूल केलं आणि तो जो आरोपी आहे तो त्या जे काही मिसिंग व्यक्ती आहे तिचाच नवरा किंवा तिचाच पती आहे याचं निष्पन्न झालं. कारण हेच आहे की ते एकमेकांवरती एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स त्या पतीला त्या महिलेचे आहेत असे अफेअर आहे त्याचं डाऊट होतं त्याला तिच्यावरती आणि जे काही आधी काही काळात ती मिसिंग झालेली, काही घरात 2 दिवस 3 दिवस परत न आलेली जी काही घटना आधी झालेली आणि एकंदरीत व्हॉट्सॲप इंस्टाग्रामवरती जे काही चॅटिंग वगैरे ती पीडित करत आहे असा याचा दावा आहे. याच अनुषंगाने ते रागामध्ये किंवा इतर कारणांमुळे त्यांनी ते कृत्य केलं असल्याची माहिती आहे. एक संशय आणि दुसरं असं काय कारण आहे की आपलंही काही होऊ शकतो बरोबर किंवा असं काही त्यांना अशीही प्राथमिकदृष्ट्या त्याने आरोपीने सांगितलेलं आहे की तो असं बोलला की तिचे अफेअर आहे त्याच्यामुळे त्याला अशी भीती होती की मलाही काही बरे वाईट तिच्या किंवा तिच्या प्रियकराच्या हातून होऊ शकते. याच्याच भीतीपोटी सुद्धा हे कृत्य त्यांनी केलं असल्याची एखादा संशय निर्माण होतो.